देशातल्या अनेक विरोधी पक्षनेत्यांच्या समोर राहुल गांधी यांनी केलेलं प्रेझेंटेशन अत्यंत चर्चेचा विषय ठरतोय. महाराष्ट्रासोबतच कर्नाटक किंवा यासह अनेक राज्यांमध्ये निवडणूक प्रणालीमध्ये जे काही घोळ झाले किंवा ज्या काही गोष्टी घडल्या त्यावरती राहुल गांधी यांनी आक्षेप घेतलाय आणि कशा पद्धतीने नागरिकांच्या मतांची चोरी हे निवडणूक आयोग करतंय अशा प्रकारचा त्यांनी आरोप केलेला आहे. आणि त्यानंतरच प्रकाश आंबेडकर यांनी एक तातडीने एक ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी यापूर्वी हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पार्टी बनण्याची विनंती केलेली आहे. आता तुम्हाला माहिती असेल यापूर्वीच राहुल गांधी यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये एका बिल्डिंग मधून हजारो मतदान कसं झालं असा प्रश्न थेट लोकसभेमध्ये उपस्थित केलेला होता. तर महाराष्ट्रातल्या काही विधानसभा मतदारसंघांचं उदाहरण देताना निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने चुकीचं काम केलं हे सुद्धा त्यांनी वृत्तपत्रामध्ये एक आर्टिकल लिहून सुद्धा लोकांना सांगण्याचं काम केलेलं होतं. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिला आणि राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिलेलं होतं. पण हा सगळा वाद सुरू होण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक संपल्यानंतर थेट हायकोर्टामध्ये गेलेले होते. थेट हायकोर्टामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला खेचलेलं होतं. त्यांचे नेमके आरोप काय होते, त्यांनी हायकोर्टासमोर कुठल्या गोष्टी मांडलेल्या होत्या, केंद्र सरकारने वंचितच्या याचिकेवरून हायकोर्टामध्ये कोणती भूमिका घेतलेली होती आणि या सगळ्या आरोपांवरती निवडणूक आयोगाने हायकोर्टामध्ये वंचितच्या याचिकेला काय उत्तर दिलेलं होतं हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचंय. पण त्यापूर्वी राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना राहुल गांधींनी विरोधी पक्षनेत्यांच्या समोर दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी जे प्रेझेंटेशन केलंय त्याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी एक ट्विट राहुल गांधी यांना उद्देशून केलंय. त्यामध्ये ते काय म्हणतायत, त्यांनी कुठली गळ ही राहुल गांधी यांना घातलेली आहे हेच आपल्याला सुरुवातीला पाहायचंय. राहुल गांधी यांना उद्देशून प्रकाश आंबेडकर म्हणतायत, कल आपकी प्रेस कॉन्फ्रेंस देखी और आपने अच्छा काम किया, लेकिन यदि आपने और आपकी कांग्रेस पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा चुनाव में शाम 6 बजे के बाद डाले गए 76 लाख रहस्यमयी वोटों के अनोखे मामले को उजागर करने के लिए मेरे और वंचित बहुजन आघाड़ी के साथ मिलकर काम करने के मेरे निमंत्रण स्वीकार करके तभी साथ मिलकर काम किया होता तो चुनाव प्रक्रिया में अनियमितताओं को बहुत पहले ही पर्दाफाश हो सकता था और शायद भविष्य में किसी भी चुनाव में ऐसा होने की संभावना नहीं होती जिसमें बिहार में आगामी चुनाव शामिल होते। मुझे उम्मीद थी कि आप भारत निर्वाचन आयोग के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे द्वारा दायर किए गए रीट याचिका में कम से कम एक पक्ष तो बनेंगे. म्हणजे त्यांनी आशा व्यक्त केली आहे की आम्ही जी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती वंचित बहुजन आघाडीचे मुंबईचे अध्यक्ष ज्यांचा त्यांनी उल्लेख केलाय चेतन अहिरे यांच्या याचिकेमध्ये कमीत कमी तुम्ही एक पार्टी किंवा एक पक्ष होऊ शकाल. आता राहुल गांधी यांनी हा मुद्दा आता उपस्थित केलेला आहे, परंतु निवडणुकीनंतर प्रकाश आंबेडकर हे हायकोर्टामध्ये गेलेले होते. त्यांचं म्हणणं काय होतं तर महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेच्या नंतर 76 लाख मतदान कसं काय अचानक वाढलं हा त्यांचा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न त्यांचा काय होता की आम्ही काही फॉर्म बद्दल किंवा ज्या लोकांना स्लिपा मिळालेल्या आहेत त्यांनी कशा पद्धतीने मतदान केलं, एकूणच त्यावेळेला जे मतदान झालं त्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने मागितली होती, परंतु त्याला निवडणूक आयोगाने नकार दिला. आणि त्याच वेळेला याचिकेमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने उल्लेख केला की आम्हाला निवडणूक आयोगाची जबाबदारी त्यांना निश्चित करून जी दिलेली आहे आणि निवडणूक आयोगाची पारदर्शकता या दोन्ही गोष्टींवरती संशय आहे, आमचा त्यांच्यावर विश्वास नाहीये. याचं कारण असं आहे की 90 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यामध्ये मोठी तफावत असल्याचा उल्लेख याचिकेमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने केलेला होता. आणि पुढे जाऊन मग प्रकाश आंबेडकरांची मुख्य मागणी काय होती तर हा सगळ्यात मोठा निवडणूक फराड आहे, महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक ही रद्द करण्यात यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. चेतन अहिरे हे हायकोर्टामध्ये गेलेले होते, पण 29 जूनला हायकोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली आणि हायकोर्टाने वंचितची म्हणजे पर्यायी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची याचिका ही फेटाळून लावली. कोर्टाने फेटाळताना काय म्हटलं हे आपल्याला पाहिजे, पण निवडणूक आयोगाने कोर्टासमोर काय म्हटलेलं होतं तर निवडणूक आयोगाने वंचितच्या याचिकेवरती उत्तर देताना म्हटलं होतं विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देण्याचा अधिकार याचिकाकर्त्यांकडे नाहीये, कारण त्यांनी या प्रकरणात कोणत्याही विजयी झालेल्या उमेदवाराला पार्टी बनवलेलं नाहीये. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये, त्यांचा मताचा टक्का हा सुद्धा घसरलेला आहे. मग अशा वेळेला तुम्ही याचिका दाखल केली असेल तर तुम्ही एखाद्या विजय झालेल्या उमेदवाराला म्हणजे नवनिर्वाचित आमदाराला पार्टी का बनवलं नाही
हा प्रश्न निवडणूक आयोगाने कोर्टामध्ये उपस्थित केलेला होता. आता इथं बाजू केवळ निवडणूक आयोगानेच मांडलेली नाहीये, तर दुसरीकडून केंद्र सरकारने सुद्धा त्यांचं स्पष्टीकरण कोर्टामध्ये दिलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं होतं, तर केंद्र सरकार हायकोर्टामध्ये वंचितच्या याचिकेवरती काय म्हणाल होतं, 29 जूनला महाराष्ट्राच्या निकालावर कोणाला आक्षेप असेल तर निकालाच्या 45 दिवसांच्या आत याचिका दाखल करायला हवी. प्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नुसार ही याचिका दाखल करता येते, परंतु चेतन अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेला आता फार उशीर झालेला आहे असं केंद्र सरकार म्हणालेलं होतं. आता हे तीनही युक्तिवाद मी तुम्हाला सांगितले, एक प्रकाश आंबेडकरांचा, दुसरा निवडणूक आयोगाचा आणि तिसरा केंद्र सरकारचा म्हणजेच मोदी सरकारचा. यावर निकाल देताना हायकोर्टाने काय म्हटलेलं होतं, तर याचिकेमध्ये सुनावणी वेळी आमचा वेळ वाया गेला, याचिकाकर्त्यांकडे कुठले ठोस पुरावे किंवा त्याबद्दलचा आधार नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं. जो प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाने किंवा चेतन अहिरे यांनी जो याचिका दाखल केली आहे त्या मधला जो दावा आहे किंवा महाराष्ट्रातल्या मतांमध्ये जो घोळ झाला हा जो त्यांचा दावा आहे, तो दावा एका राजकीय विश्लेषकाच्या मताच्या आधारावर बनवण्यात आलेला आहे. कोणत्याही व्यक्तीची तक्रार नाहीये, त्यामुळं ही याचिका अर्थहीन असल्याचा निर्वाळा हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला होता. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झालेली होती आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी ही निवडणूक आयोगाने फेटाळून लावलेली होती. आता हरिविष्णू कामत एक प्रकरण आहे, या प्रकरणाचा उल्लेख किंवा या प्रकरणाचा दाखला देत हायकोर्टाने आंबेडकरांच्या पक्षाची याचिका फेटाळून लावलेली होती. आता 17C आणि मतदाराची स्लिप अशा प्रकारच्या काही माहिती प्रकाश आंबेडकरांनी मागितल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. पण आता त्यांचं म्हणणं असं होतं की निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संध्याकाळी 6 वाजेनंतर ज्याच्याकडे स्लिप आहे तोच व्यक्ती मतदान करू शकतो. आम्ही 17C आणि 6 वाजेच्या नंतर झालेल्या मतदानाची माहिती मागवलेली होती, परंतु निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं नाही. याची चौकशी व्हायला हवी. त्यांनी हायकोर्टाच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला होता. आता साधारण या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निकालावर आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या काही विधानसभा मतदारसंघांचा उल्लेख केला जिथे काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा अशा गोष्टी घडल्या का असं म्हणणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होतं. आता राहुल गांधी एवढं होऊन सुद्धा निवडणूक आयोगावरती एकामागून एक आरोप करतायत की आमची मतं, मतदारांची मतं ही चोरीला जात आहेत, सत्ताधारी पक्षाला फायदा होतोय, त्याचं प्रेझेंटेशन ते दाखवून देत आहेत, अनेक मतदारसंघांचे उल्लेख करतायत, कुठे डमी वोट झालंय, कुठे नावामध्ये फेराफेर आहे, कुठे फोटोमध्ये गडबड आहे, कुठे घराच्या क्रमांकामध्ये फेरफार आहे, कुठे ऍड्रेस चुकीचा आहे, अशी अनेक तांत्रिक कारणं किंवा तांत्रिक गोष्टी त्यांनी उपस्थित केलेल्या आहे. परंतु त्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी आता आशा व्यक्त केलेली आहे की आम्ही जी कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्यामध्ये राहुल गांधी यांनी पार्टी व्हावं. आता या सगळ्या प्रकरणावरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे, कारण हा विषय जरी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवरती उचललेला असला तरी सुद्धा या प्रकरणाचे धागेदोरे किंवा या प्रकरणाचा संबंध महाराष्ट्राच्या राजकारणाशी सुद्धा येणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.